बातमी रत्नागिरीमधनं। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते, खरं तर कालच ही घटना घडली आहे। काल हे कार्यकर्ते आमने-सामने आले। निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। भास्कर जाधवांच्या कार्यालयाच्या बाहेरून राणेंचा ताफा जात होता आणि हा गोंधळ झाला। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या। अखेरीस अर्धा ते पाऊण तास परिस्थिती आटोक्यात आणायला पोलिसांना परिश्रम घ्यावे लागले। निलेश राणेंची काल सभा होती गुहागरमध्ये। निलेश राणेंचा सगळा ताफा कणकवलीवरनं गुहागरला जात असताना ही घटना घडली आहे। दरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर घडलेल्या घटनेसंदर्भात गुन्ह्याची नोंद झाली आहे। काल जिथे हा सगळा राडा घडलेला होता तिथूनच आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्याला माहिती देत आहेत। रवींद्र, आत्ता आज या परिसरात नेमकं कसं वातावरण आहे? न्यायालयात जर आपण कालचा राडा पाहिला तर हा कोकणातला राजकीय राडा आहे। तो आपल्याला बघायला लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा राडा होता। आता मी सध्या गुहागरचे जे आमदार आहेत, शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या इथे आहे। सध्याची स्थिती बघितली तर पोलिसांचा फौजफाटा आहे तो अजूनही आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने दिलेला आहे। काल जो राडा झाला याच्यामध्ये 60हून अधिक जे कार्यकर्ते आहेत दोन्ही गटाचे ते जखमी झालेले आहेत। 5 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत आणि 60 गाड्यांची तोडफोड झालेली आहे। काल संध्याकाळपर्यंत, काल रात्रीपर्यंत पोलीस आहेत ते गुन्ह्यांची नोंद करत होते। आता थोड्या वेळात जो ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे जो आकडा आहे तो आपल्याला कळणार आहे। मात्र दोन्हीकडचं वातावरण आहे ते तणावपूर्ण आहे। निलेश राणे काल सभेनंतर थेट मुंबईकडे गेलेले आहेत। मात्र निलेश राणेंचे कार्यकर्ते ते आपापल्या घरी पोहोचलेत की नाही याचा पोलीस आहेत ते शोध घेत आहेत। निलेश राणे असतील, निलेश राणेंच्या कार्यकर्त्याला सुद्धा वॉर्निंग देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा जो राडा बघितला तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती कोकणातला महत्वाचा राडा। मात्र या सर्व राड्यामुळे चिपळूणला कुठेतरी गालबोट लागलेली आहे, कारण सुसंस्कृत चिपळूण आहे। या चिपळूणमध्ये पुन्हा एकदा राडा पाहायला मिळतोय। ज्ञानदा, धन्यवाद रवींद्र या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।